बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. अलिफ लाम रा तिल्का आयातुल किताबि व क़ुरआनिन मुबीन. अलिफ लाम रा या आयती आहेत ईश्वरी ग्रंथाच्या आणि स्पष्ट कुराणच्या. रुबमा यवद्दु अल्लज़ीना कफरू लव कानू मुस्लिमीन. दुरापास्त नव्हे की एक वेळ ती यावी जेव्हा तेच लोक ज्यांनी आज इस्लामच्या आव्हानाला स्वीकारण्यास इन्कार केला आहे पश्चाताप करून करून सांगतील की अरे रे, आम्ही आज्ञापालनात मान तुकवली असती. दरहुम याकुलू व यतमत्तऊ व युल्हिहिमुल अमल फसौफ यअलमून. सोडा यांना, खावं प्यावं मौज करावी आणि भुलावणीत टाकून ठेवावं. यांना खोट्या आशेनं लवकरच यांना कळून चुकेल. वमा अहलकना मिन क़र्यतिन इल्ला वलहा किताबुन मअलूम. आम्ही यापूर्वी ज्या कोणी वस्तीला नष्ट केला आहे तिच्यासाठी एक विशिष्ट कालावधी लिहिली गेली होती. मा तस्बिqu मिन उम्मतिन अजलहा वमा यस्तअखिरून. कोणताही जनसमूह आपल्या निश्चित वेळेपूर्वी नष्ट होऊ शकत नाही आणि त्यानंतर सुटूही शकत नाही. وقالوا يا أيها الذي نزل عليه الذكر إنك لمجنون. हे लोक म्हणतात, हे अशा माणसा ज्यावर हे स्मरण उतरलं आहे तू खचितच वेडा आहेस. لو ما تأتينا بالملائكة إن كنت من الصادقين. जर तू खरा आहेस तर आम्हा समोर फरिश्त्यांना घेऊन का येत नाहीस. ما ننزل الملائكة إلا بالحق وما كانوا إذا منظرين. फरिश्त्यांना असेच उतरवित नसतो. ते जेव्हा उतरतात तेव्हा सत्यानिशी उतरतात आणि मग लोकांना सवड दिली जात नाही. إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون. उरलं हे स्मरण तर हे आम्ही उतरवलं आहे आणि आम्ही स्वतः याचे रक्षक आहोत. ولقد أرسلنا من قبلك في شيع الأولين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुमच्यापूर्वी बऱ्याचशा होऊन गेलेल्या जनसमूहात प्रेषित पाठवले आहेत. وما يأتيهم من رسول إلا كانوا به يستهزئون. कधी असं घडलं नाही की त्यांच्याजवळ एखादा प्रेषित आला असावा आणि त्यांनी त्याची चेष्टा उडवली नसावी. كذلك نسلكه في قلوب المجرمين لا يؤمنون به وقد خلت سنة الأولين. अपराध्यांच्या हृदयात तर आम्ही या स्मरणाला अशाच प्रकारे सळीप्रमाणे आरपार करतो. ते यावर इमान आणत नसतात. अशा प्रवृत्तीच्या लोकांची हीच पद्धत पूर्वापार येत आहे. ولو فتحنا عليهم بابا من السماء فظلوا فيه يعرجون لقالوا إنما سكرت أبصارنا بل نحن قوم مسحورون. जर आम्ही त्यांच्यावर आकाशाचं एखादं दार उघडलं असतं आणि ते दिवसाढवळ्या त्याच्यात चढूही लागले असते तरी देखील त्यांनी हेच सांगितलं असतं की आमच्या डोळ्यांची फसगत होत आहे, किंबहुना आमच्यावर जादू केली गेली आहे. ولقد جعلنا في السماء بروجا وزيناها للناظرين وحفظناها من كل شيطان رجيم. ही आमची कामगिरी आहे की आकाशात आम्ही बरेचसे मजबूत किल्ले बनवले, त्यांना पाहणाऱ्यांसाठी ताऱ्यांनी सुशोभित केलं आणि प्रत्येक धिकृत शैतानापासून त्यांना सुरक्षित केलं. إلا من استرق السمع فأتبعه شهاب مبين. कोणताही शैतान त्यांच्यात मार्ग मिळवू शकत नाही याखेरीज की त्यानं काही कानोसा घ्यावा, आणि जेव्हा तो काही कानोसा घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक प्रदीप्त ज्वाला त्याचा पाठलाग करते. والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل شيء موزون وجعلنا لكم فيها معايش ومن لستم له برازقين. आम्ही जमिनीला फरमावलं, तिच्यात पर्वत रोवले, तिच्यात प्रत्येक जातीची वनस्पती यथायोग्य मोजमाप केलेल्या प्रमाणांनिशी उगवली आणि तिच्यात उदरनिर्वाहाची साधनं उपलब्ध केली तुमच्यासाठी आणि त्या पुष्कळच्या निर्मितीसाठी देखील ज्यांना रोजी देणारे तुम्ही नाही. وَإِن مِّن شَيْءٍ إِلَّا عِندَنَا خَزَائِنُهُ وَمَا نُنَزِّلُهُ إِلَّا بِقَدَرٍ مَّعْلُومٍ. कोणतीही वस्तू अशी नाही जिचे खजिने आमच्याजवळ नसावेत, आणि ज्या वस्तूला देखील आम्ही उतरवतो एका ठराविक प्रमाणात उतरवतो. وأرسلنا الرياح لواقح فأنزلنا من السماء ماء
فأسقيناكموه وما أنتم له بخازنين. फलदायी वाऱ्यांना आम्हीच पाठवतो, मग आकाशातून पाण्याचा वर्षाव करतो आणि त्या पाण्यानं तुम्हाला तृप्त करतो. या दौलतीचे खजिनदार तुम्ही नाहीत. وإنا لنحن نحيي ونميت ونحن الوارثون. जीवन आणि मरण आम्ही देतो आणि आम्हीच सर्वांचे वारस होणार आहोत. ولقد علمنا المستقدمين منكم ولقد علمنا المستأخرين. पूर्वी जे लोक तुमच्यापैकी होऊन गेले आहेत त्यांनाही आम्ही पाहून ठेवलं आहे आणि नंतर येणारे देखील आमच्या दृष्टीत आहेत. وإن ربك هو يحشرهم إنه حكيم عليم. खचितच तुमचा रब त्या सर्वांना एकत्र करील, तो बुद्धिमानही आहे आणि सर्वज्ञ देखील. ولقد خلقنا الإنسان من صلصال من حمأ مسنون والجان خلقناه من قبل من نار السموم. आम्ही मानवाला कुजलेल्या मातीच्या वाळलेल्या गाऱ्यापासून बनवलं आणि त्यापूर्वी जिन्नातना आम्ही अग्नीच्या ज्वालेपासून निर्माण केलं होतं. وإذ قال ربك للملائكة إني خالق بشرا من صلصال من حمأ مسنون فإذا سويته ونفخت فيه من روحي فقعوا له ساجدين. मग आठवा तो प्रसंग जेव्हा तुमच्या रबनं फरिश्त्यांना सांगितलं की मी कुजलेल्या मातीच्या वाळलेल्या गाऱ्यापासून एक मनुष्य निर्माण करत आहे. जेव्हा मी त्याला पूर्णपणे बनवीन आणि त्यामध्ये आपल्या आत्म्यापासून काही फुंकलं तर मग तुम्ही सर्व त्याच्यासमोर सजदा करा. فسجد الملائكة كلهم أجمعون إلا إبليس أبى أن يكون مع الساجدين. तद्वत सर्व फरिश्त्यांनी सजदा केला, इब्लिस खेरीज की ज्याने सजदा करणाऱ्यांचा साथ देण्यास इन्कार केला. قال يا إبليس ما لك ألا تكون مع الساجدين. रबनं विचारलं, हे इब्लिस तुला काय झालं, तू सजदा करणाऱ्यांचा साथ दिला नाहीस? قال لم أكن لأسجد لبشر خلقته من صلصال من حمأ مسنون. त्यानं सांगितलं, माझं हे काम नव्हे की मी त्या मनुष्याला सजदा करावा ज्याला तू कुजलेल्या मातीच्या वाळलेल्या गाऱ्यापासून निर्माण केला आहे. قال فاخرج منها فإنك رجيم وإن عليك اللعنة إلى يوم الدين. रबनं फरमावलं, बरं तर चालता हो इथून, कारण तू बहिष्कृत आहेस आणि आता बदल्याच्या दिवसापर्यंत तुझ्यावर धिक्कार आहे. قال رب فأنظرني إلى يوم يبعثون. त्यानं विनंती केली, माझ्या पालनकर्त्या जर अशी गोष्ट आहे तर मला त्या दिवसापर्यंत सवड दे जेव्हा की सर्व माणसं पुन्हा उठवली जातील. قال فإنك من المنظرين إلى يوم الوقت المعلوم. फरमावलं, बरं तर तुला सवड आहे त्या दिवसापर्यंत ज्याची वेळ आम्हाला माहित आहे. قال رب بما أغويتني لأزينن لهم في الأرض ولأغوينهم أجمعين إلا عبادك منهم المخلصين. तो म्हणाला, माझ्या पालनकर्त्या जसं तू मला धवकवलं तसंच आता मी पृथ्वीत त्यांच्यासाठी हृदयाकर्षण निर्माण करून त्या सर्वांना बहकवून टाकीन, तुझ्या त्या दासांखेरीज ज्यांना तू त्यांच्यापैकी खास केलेला असेल. قال هذا صراط علي مستقيم إن عبادي ليس لك عليهم سلطان إلا من اتبعك من الغاوين وإن جهنم لموعدهم أجمعين لها 7 أبواب لكل باب منهم جزء مقسوم. फरमावलं, हा रस्ता आहे जो थेट माझ्यापर्यंत पोहोचतो. निसंदेह जे माझे खरे दास आहेत त्यांच्यावर तुझी काहीही मात्रा चालणार नाही. तुझी तर मात्र केवळ त्या बहकलेल्या लोकांवरच चालेल जे तुझं अनुकरण करतील आणि या सर्वांसाठी जहन्नमची धमकावणी आहे. ही जहन्नम ज्याची धमकी इब्लिसच्या अनुयायांना दिली गेली आहे याची 7 दारं आहेत. प्रत्येक दारासाठी त्यांच्यापैकी एक भाग खास केला गेला आहे. إن المتقين في جنات وعيون ادخلوها بسلام آمنين. या उलट ईशभिरू बागेत आणि झऱ्यांच्या मध्ये राहतील आणि त्यांना सांगितलं जाईल की प्रवेश करा यात सलामतीसह आणि निर्भयपणे आणि बिनधोकपणे. ونزعنا ما في صدورهم من غل إخوانا على سرر متقابلين لا يمسهم فيها نصب وما هم منها بمخرجين. त्यांच्या हृदयात जी काही थोडीफार खोट कपट असेल आम्ही काढून टाकू
ते आपापसात भाऊ बनून समोरासमोर तख्तावर बसतील. त्यांना तेथे कोणत्याही कष्टाला सामोरं जावं लागणार नाही आणि ते तेथून काढलेही जाणार नाहीत. नब्बि इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम व अन्न अदाबी हुवल अदाबुल अलीम. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माझ्या दासांना खबर द्या की मी फार क्षमाशील आणि परम कृपाळू आहे, परंतु याबरोबरच माझा प्रकोप देखील अत्यंत दुःखदायी आहे. वनब्बिहुम अन ضيف इब्राहीम. आणि यांना जरा इब्राहिम अलैहिस्सलामच्या पाहुण्यांची कहाणी ऐकवा. إذ دخلوا عليه فقالوا سلاما قال إنا منكم وجلون. जेव्हा ते आले त्याच्या इथे आणि म्हणाले सलाम असो तुम्हावर, तेव्हा त्यानं सांगितलं आम्हाला तुमचं भय वाटतं. قالوا لا توجل إنا نبشرك بغلام عليم. त्यांनी उत्तर दिलं भिवू नका, आम्ही तुम्हाला एका मोठ्या शहाण्या मुलाची खुशखबर देत आहोत. قال أبشرتموني على أن مسني الكبر فبم تبشرون قالوا بشرناك بالحق فلا تكن من القانطين. इब्राहिम अलैहिस्सलामने सांगितलं तुम्ही या म्हातारपणी मला संततीची खुशखबर देता काय? थोडा विचार तरी करा की कसली खुशखबर तुम्ही मला देत आहात. त्यांनी उत्तर दिलं आम्ही तुम्हाला सत्याधिष्ठित खुशखबर देत आहोत, तुम्ही निराश होऊ नये. قال ومن يقنط من رحمة ربه إلا الضالون. इब्राहिम अलैहिस्सलामने सांगितलं आपल्या रबच्या कृपेपासून निराश तर केवळ पथभ्रष्ट लोकच होत असतात. قال فما خطبكم أيها المرسلون. मग इब्राहिम अलैहिस्सलामने विचारलं अल्लाहच्या दूतांनो, ती कोणती मोहीम आहे जास्त आपलं आगमन झालं आहे? قالوا إنا أرسلنا إلى قوم مجرمين إلا آل لوط إنا لمنجوهم أجمعين إلا امرأته قدرنا إنها لمن الغابرين. ते म्हणाले आम्ही एका अपराधी जनसमूहाकडे पाठवले गेलो आहोत, केवळ लूत अलैहिस्सलामचे कुटुंबीय याला अपवाद आहेत, त्या सर्वांना आम्ही वाचवू, त्याच्या पत्नीशिवाय की जिच्यासाठी अल्लाह फरमावतो की आम्ही नियोजित केला आहे की ती पाठीमागे राहणाऱ्यात समाविष्ट राहील. فلما جاء آل لوط المرسلون قال إنكم قوم منكرون. मग जेव्हा हे दूत लूत अलैहिस्सलामपाशी पोहोचले तर त्याने सांगितलं आपण अनोळखी दिसता. قالوا بل جئناك بما كانوا فيه يمترون. त्यांनी उत्तर दिलं नाही, तर आम्ही तीच गोष्ट घेऊन आलेलो आहोत ज्याची येण्यात हे लोक शंका घेत होते. وأتيناك بالحق وإنا لصادقون. आम्ही तुम्हाला खरं सांगतो की आम्ही सत्यानिशी तुमच्यापाशी आलो आहोत. فأسر بأهلك بقطع من الليل واتبع أدبارهم ولا يلتفت منكم أحد وامضوا حيث تؤمرون. म्हणून आता काही रात्र उरली असता आपल्या कुटुंबियांना घेऊन निघून जा आणि स्वतः त्यांच्या मागोमाग चला, तुमच्यापैकी कोणीही मागे वळून पाहू नये, बस सरळ चालत जा जिकडे जाण्याची तुम्हाला आज्ञा दिली जात आहे. وقضينا إليه ذلك الأمر أن دابر هؤلاء مقطوع مصبحين. आणि त्याला आम्ही आमचा हा निर्णय पोहोचवला की सकाळ होता होता या लोकांचं मूळ कापून टाकलं जाईल. وجاء أهل المدينة يستبشرون. इतक्यात शहराचे लोक हर्षोन्मादित होऊन लूत अलैहिस्सलामच्या घरावर चालून आले. قال إن هؤلاء ضيفي فلا تفضحون واتقوا الله ولا تخزون. लूत अलैहिस्सलामने सांगितलं बंधूंनो, हे माझे पाहुणे आहेत, माझी फजिती करू नका, अल्लाहचं भय बाळगा, मला अपमानित करू नका. قالوا أولم ننهك عن العالمين. ते म्हणाले आम्ही वारंवार तुम्हाला मनाई केली नाही काय की साऱ्या जगाचे मक्तेदार बनू नका? قال هؤلاء بناتي إن كنتم فاعلين. लूत अलैहिस्सलामनं जेरीस येऊन सांगितलं जर तुम्हाला काही करायचं असेल तर या माझ्या मुली मौजूद आहेत. لعمرك إنهم لفي سكرتهم يعمهون. तुझ्या जीवाची शपथ हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त्यावेळी त्यांच्यावर एक प्रकारची धुंदी चढली होती ज्यामध्ये ते अनियंत्रित होत चालले होते. فأخذتهم الصيحة مشرقين فجعلنا عاليها سافلها وأمطرنا عليهم حجارة من سجيل. सरते शेवटी तांबडे फुटताच एका भयंकर स्फोटानं त्यांना गाठलं आणि आम्ही त्या वस्तीला उलथपालथ करून टाकलं आणि त्यांच्यावर भाजलेल्या मातीच्या दगडांचा वर्षाव केला. إن في ذلك لآيات للمتوسمين
وإنها لبسبيل مقيم إن في ذلك لآية للمؤمنين. या घटनेत मोठ्या निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे दष्टे आहेत, आणि तो प्रदेश जेथे ही घटना घडली होती हमरस्त्यावर स्थित आहे. यांच्यात बोध सामग्री आहे त्या लोकांसाठी जे ईमानवाले आहेत. وإن كان أصحاب الأيكة لظالمين فانتقمنا منهم وإنهما لبإمام مبين. आणि ऐकावाले जालिम होते तर पहा की आम्ही देखील त्यांच्यावर सूड उगवला, आणि या दोन्ही जनसमूहांचे उद्ध्वस्त प्रदेश खुल्या रस्त्यावर स्थित आहेत. وَلَقَدْ كَذَّبَ أَصْحَابُ الْحِجْرِ الْمُرْسَلِينَ وَآتَيْنَاهُمْ آيَاتِنَا فَكَانُوا عَنْهَا مُعْرِضِينَ وَكَانُوا يَنْحِتُونَ مِنَ الْجِبَالِ بُيُوتًا آمِنِينَ. हिजरीच्या लोकांनी देखील पैगंबरांना खोटं ठरवलं आहे. आम्ही आमच्या आयती त्यांच्यापाशी पाठवल्या, आमच्या निशाण्या त्यांना दाखवल्या, परंतु ते सर्वांकडे दुर्लक्षच करत राहिले. ते पर्वत कोरून कोरून घरं बनवत असत आणि आपल्या ठाई अगदी निर्भय आणि समाधानी होते. فأخذتهم الصيحة مصبحين فما أغنى عنهم ما كانوا يكسبون. सरतेशेवटी एका भयंकर स्फोटानं सकाळ होताच त्यांना गाठलं आणि त्यांची कमाई त्यांच्या काहीही उपयोगी पडली नाही. وما خلقنا السماوات والأرض وما بينهما إلا بالحق وإن الساعة لآتية فاصفح الصفح الجميل إن ربك هو الخلاق العليم. आम्ही जमीन आणि आकाशांना आणि त्यांच्यात अस्तित्वात असलेल्या सर्वांना सत्याशिवाय इतर कोणत्याही आधारावर निर्माण केलं नाही, आणि निर्णयाची घटका निश्चित येणार आहे. मग हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही या लोकांच्या अशिष्टतेवर सभ्यतेनं दुर्लक्ष करत राहा. निश्चितच तुमचा रब सर्वांचा निर्माता आहे आणि तो सर्व काही जाणतो. وَلَقَدْ آتَيْنَاكَ سَبْعًا مِنَ الْمَثَانِي وَالْقُرْآنَ الْعَظِيمَ لا تمدن عينيك إلى ما متعنا به أزواجا منهم ولا تحزن عليهم واخفض جناحك للمؤمنين. आम्ही तुम्हाला 7 आयती अशा दिल्या आहेत ज्या पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करण्यास योग्य आहेत, आणि तुम्हाला महान कुराण प्रदान केला आहे. तुम्ही त्या ऐहिक सामग्रीकडे दृष्टिक्षेप देखील करू नका जी आम्ही यांच्यापैकी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना देऊन टाकली आहे, आणि यांच्या स्थितीवर देखील आपलं मन दुःखी होऊ देऊ नका. यांना सोडून इमानवाल्यांकडे झुका. وَقُلْ إِنِّي أَنَا النَّذِيرُ الْمُبِينُ كَمَا أَنزَلْنَا عَلَى الْمُقْتَسِمِينَ الَّذِينَ جَعَلُوا الْقُرْآنَ عِضِينَ. आणि न मानणाऱ्यांना सांगा, मी तर उघड उघड तंबी देणार आहे. ही त्याच प्रकारची तंबी आहे जशी आम्ही त्या फूट पाडणाऱ्या लोकांकडे पाठवली होती ज्यांनी आपल्या कुराणला तुकडे तुकडे केलं आहे. فَوَرَبِّكَ لَنَسْأَلَنَّهُمْ أَجْمَعِينَ عَمَّا كَانُوا يَعْمَلُونَ. तर शपथ आहे तुझ्या रबची, आम्ही जरूर त्या सर्वांना विचारू की तुम्ही काय करत राहिला आहात. فَاصْدَعْ بِمَا تُؤْمَرُ وَأَعْرِضْ عَنِ الْمُشْرِكِينَ. तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्हाला ज्या गोष्टीची आज्ञा दिली जात आहे ती पुकारून हाक देऊन सांगा, आणि अनेकेश्वरवाद्यांची अजिबात पर्वा करू नका. إِنَّا كَفَيْنَاكَ الْمُسْتَهْزِئِينَ الَّذِينَ يَجْعَلُونَ مَعَ اللَّهِ إِلَٰهًا آخَرَ فَسَوْفَ يَعْلَمُونَ. तुमच्यातर्फे आम्ही त्या चेष्टा करणाऱ्यांचा समाचार घेण्यास पुरेसे आहोत जे अल्लाहबरोबर अन्य इतरांना देखील ईश्वर ठरवतात. लवकरच त्यांना माहीत होईल. وَلَقَدْ نَعْلَمُ أَنَّكَ يَضِيقُ صَدْرُكَ بِمَا يَقُولُونَ فَسَبِّحْ بِحَمْدِ رَبِّكَ وَكُن مِّنَ السَّاجِدِينَ. आम्हाला माहीत आहे ज्या गोष्टी हे तुमच्यावर रचतात त्यामुळे तुमचं अंतःकरण फार कष्टी होत असतं. त्याचा इलाज असा आहे की आपल्या रबच्या स्तुतीबरोबर त्याचं पवित्र गान करा, त्याच्या हुजुरात सजदा करा. وَاعْبُدْ رَبَّكَ حَتَّى يَأْتِيَكَ الْيَقِينُ.
आणि त्या शेवटच्या घटकेपर्यंत आपल्या रबची बंदगी करत राहा जिचं आगमन निश्चित आहे. अल्लाहच्या नावाने जो असी मेहरबान दयावान आहे. अता अम्रुल्लाहि फला तस्तअजिलूह सुब्हानहु व तआला अम्मा युश्रिकून. येऊन ठेपला अल्लाहचा फैसला, आता त्याच्यासाठी घाई करू नका. पवित्र आहे तो आणि उच्च आणि श्रेष्ठतर आहे त्या शिर्क अनेकेश्वरवादापासून जे हे लोक करत आहेत. युनज्जिलुल मलाइकता बिरूहि मिन अम्रिही अला मन यशाउ मिन इबादिही अन अंziru अन्नहु ला इलाहा इल्ला अना फत्तकून. तो या आत्म्याला आपल्या ज्या दासावर इच्छितो फरिश्त्याद्वारे आपल्या आज्ञेनं उतरवतो या सूचनेसह की लोकांना सावध करा, माझ्याशिवाय तुमचा कोणीही ईश्वर नाही, म्हणून तुम्ही माझीच भीती बाळगा. खलक़स समावाति वल अर्द बिल हक़्क़ि तआला अम्मा युश्रिकून. त्यानं आकाशाला आणि जमिनीला सत्याधिष्ठित निर्माण केला आहे. तो फार उच्च आणि श्रेष्ठतर आहे त्या अनेकेश्वरवादापासून जे हे लोक करत आहेत. खलक़ल इन्सान मिन नुतफतिन फइज़ा हुवा खसीमुन मुबीन. त्याने मानवाला एका लहानशा थेंबापासून निर्माण केलं आणि पाहता पाहता स्पष्टपणे तो भांडखोर अस्तित्व बनला. वल अनआम खलक़हा लकुम फीहा दिफ्उन व मनाफिउ व मिनहा तअकुलून. त्याने जनावरं निर्माण केली ज्यांच्यात तुम्हा करता पोशाखही आहे आणि अन्न देखील आणि तऱ्हेतऱ्हेचे दुसरे फायदे सुद्धा. ولكم فيها جمال حين تريحون وحين تسرحون وتحمل أثقالكم إلى بلد لم تكونوا بالغيه إلا بشق الأنفس إن ربكم لرؤوف رحيم. त्यांच्यात तुम्हासाठी सौंदर्य आहे जेव्हा सकाळी तुम्ही त्यांना चरायला पाठवता आणि जेव्हा संध्याकाळी तुम्ही त्यांना परत आणता. ते तुमच्यासाठी ओझं होऊन अशा ठिकाणी घेऊन जातात जेथे तुम्ही जीवापाड परिश्रमाशिवाय पोहोचू शकत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की तुमचा रब फार मायाळू आणि मेहरबान आहे. والخيل والبغال والحمير لتركبوها وزينة ويخلق ما لا تعلمون. त्यानं घोडे आणि खेत्र आणि गाढवं निर्माण केली की जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर स्वार व्हावं आणि ती तुमच्या जीवनाची शोभा बनावीत. तो पुष्कळशा अन्य वस्तू तुमच्या फायद्यासाठी निर्माण करतो ज्याचं तुम्हाला ज्ञान देखील नाही. وعلى الله قصد السبيل ومنها جائر ولو شاء لهداكم أجمعين. आणि अल्लाहच्या जिम्मे आहे सरळ मार्ग दाखवणं जेव्हा की वाकडे मार्ग देखील अस्तित्वात आहेत. जर त्यांना इच्छिलं असतं तर तुम्हा सर्वांना मार्ग दाखवले असते. هو الذي أنزل من السماء ماء لكم منه شراب ومنه شجر فيه تسيمون. तोच आहे ज्यानं आकाशातून तुमच्यासाठी पाण्याचा वर्षाव केला, ज्यानं तुम्ही स्वतः देखील तृप्त होता आणि तुमच्या जनावरांसाठी सुद्धा चारा उत्पन्न होतो. ينبت لكم به الزرع والزيتون والنخيل والأعناب ومن كل الثمرات إن في ذلك لآية لقوم يتفكرون. तो त्या पाण्याद्वारे शेत उगवतो आणि जैतून आणि खजूर आणि द्राक्ष आणि तऱ्हेतऱ्हेची इतर फळं निर्माण करतो. यात एक मोठी निशाणी आहे त्या लोकांसाठी जे गंभीरतेने विचार करतात. وسخر لكم الليل والنهار والشمس والقمر والنجوم مسخرات بأمره إن في ذلك لآيات لقوم يعقلون. त्याने तुमच्या कल्याणासाठी रात्र आणि दिवसाला आणि सूर्य आणि चंद्राला वशीभूत केला आहे आणि सर्व नक्षत्रही त्याच्याच आज्ञेनं वशीभूत आहेत. यात खूप निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे अकलेचा उपयोग करतात. وما ذرأ لكم في الأرض مختلفا ألوانه إن في ذلك لآية لقوم يذكرون. आणि या ज्या पुष्कळशा रंगीबेरंगी वस्तू त्यानं तुमच्यासाठी जमिनीत उत्पन्न करून ठेवल्या आहेत
यांच्यात सुद्धा निश्चित निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे बोध घेणारे आहेत. وهو الذي سخر البحر لتأكلوا منه لحما طريا وتستخرجوا منه حلية تلبسونها وترى الفلك مواخر فيه ولتبتغوا من فضله ولعلكم تشكرون. तोच आहे ज्याने तुमच्यासाठी समुद्राला वशीभूत केला आहे जेणेकरून तुम्ही त्याच्यापासून ताचं मांस घेऊन खावं आणि त्याच्यापासून अलंकारांच्या त्या वस्तू काढाव्यात ज्यांना तुम्ही घालता. तुम्ही पाहता की नाव समुद्राची छाती फाडत चालते. हे सर्व काही यासाठी आहे की तुम्ही आपल्या रबच्या कृपेचा शोध करावा आणि त्याचे कृतज्ञ बनावं. وألقى في الأرض رواسي أن تميد بكم وأنهارا وسبلا لعلكم تهتدون وعلامات وبالنجم هم يهتدون. त्याने जमिनीत पर्वतांच्या मेखा काढल्या जेणेकरून जमिनीनं तुम्हाला घेऊन ढळू नये. त्यानं नद्या प्रवाहित केल्या आणि नैसर्गिक मार्ग बनवले जेणेकरून तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त व्हावं. त्यानं जमिनीत मार्ग दाखवणारी चिन्ह ठेवून दिली आणि नक्षत्रांपासून देखील लोक मार्गदर्शन प्राप्त करतात. أفمن يخلق كمن لا يخلق أفلا تذكرون. मग तो जो निर्माण करतो आणि ते जे काहीही उत्पन्न करत नाहीत दोघं एक समान आहेत काय? तुम्ही शुद्धीवर येत नाही काय? وإن تعدوا نعمة الله لا تحصوها إن الله لغفور رحيم. जर तुम्ही अल्लाहच्या देणग्यांची गणना करू इच्छिल तर गणना करू शकत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की तो फारच क्षमाशील आणि दयाळू आहे. والله يعلم ما تسرون وما تعلنون. खरं पाहता तो तुमच्या प्रकटचंही ज्ञान राखतो आणि अप्रकटचंही. والذين يدعون من دون الله لا يخلقون شيئا وهم يخلقون أموات غير أحياء وما يشعرون أيان يبعثون. आणि त्या दुसऱ्या विभूती ज्यांचा अल्लाहला सोडून लोक दावा करतात ते कोणत्याही वस्तूचे निर्माते नाहीत तर ते स्वतःच निर्माण केले गेले आहेत. मृत आहेत, जिवंत नाहीत आणि त्यांना काहीही माहीत नाही की त्यांना केव्हा दुसऱ्यांदा जिवंत करून उठवलं जाईल. إلهكم إله واحد الذين لا يؤمنون بالآخرة قلوبهم منكرة وهم مستكبرون. तुमचा ईश्वर तर केवळ एकच ईश्वर आहे परंतु जे लोक परलोकाला मानत नाही त्यांच्या मनात इन्कार वास्तव्य करून आहे आणि ते घमेंडीत पडले आहेत. لا جرم أن الله يعلم ما يسرون وما يعلنون إنه لا يحب المستكبرين. अल्लाह निश्चितच यांची सर्व कृत्य जाणतो, अप्रकट सुद्धा आणि प्रकट देखील. तो त्या लोकांना मुळीच पसंत करत नाही जे अहंकारात पडले असावेत. وإذا قيل لهم ماذا أنزل ربكم قالوا أساطير الأولين. आणि जेव्हा एखादा त्यांना विचारतो की तुमच्या रबनं ही काय चीज उतरवली आहे तर म्हणतात अहो त्या तर जुन्या काळातील पुराण कथा आहेत. ليحملوا أوزارهم كاملة يوم القيامة ومن أوزار الذين يضلونهم بغير علم ألا ساء ما يزرون. या गोष्टी ते अशासाठी करत आहेत की कयामतच्या दिवशी आपलं ओझंही पूर्णपणे उचलावं आणि त्याचबरोबर काही त्या लोकांचं ओझं देखील गोळा करावं ज्यांना हे अज्ञानापायी पथभ्रष्ट करत आहेत. पहा किती कठीण जबाबदारी आहे ही जिला ते आपल्या शिरावर घेत आहेत. قد مكر الذين من قبلهم فأتى الله بنيانهم من القواعد فخر عليهم السقف من فوقهم وأتاهم العذاب من حيث لا يشعرون. यांच्या पूर्वी देखील बरेचसे लोक सत्याला पराहस्त करण्याकरता अशाच कुटिलता करत राहिले आहेत. तर पाहून घ्या की अल्लाहनं त्यांच्या कुटिलतेची इमारत पायासकट उखडून टाकली आणि त्याचं छप्पर वरून त्यांच्या डोक्यावर कोसळलं आणि अशा दिशेनं त्यांच्यावर प्रकोप आला जिकडून त्याचं आगमन त्यांच्या कल्पनेतही नव्हतं. ثم يوم القيامة يخزيهم ويقول أين شركائي
الذين كنتم تشاقون فيهم قال الذين أوتوا العلم إن الخزي اليوم والسوء على الكافرين الذين تتوفاهم الملائكة ظالمي أنفسهم فألقوا السلم ما كنا نعمل من سوء بلى إن الله عليم بما كنتم تعملون. मग अंतिम दिनी अल्लाह त्यांना खजील आणि अपमानित करेल आणि त्यांना सांगेल, दाखवा आता कोठे आहेत माझे ते भागीदार ज्यांच्यासाठी तुम्ही सत्यवादींशी भांडणं करत होता. ज्या लोकांना जगात ज्ञान प्राप्त होतं ते म्हणतील, आज नामुष्की आणि दुर्दैव आहे काफिरांसाठी, होय त्याच काफिरांसाठी जे आपल्या स्वतःवर जुलूम करताना जेव्हा फरिश्त्यांच्या हाती पकडले जातात तेव्हा शिरजोरी सोडून लगेच लोटांगण घालतात आणि म्हणतात, आम्ही तर काही अपराध करत नव्हतो. फरिश्ते उत्तर देतात, करत नव्हता कसे? अल्लाह तुमची कृत्य चांगल्याच प्रकारे जाणतो. فادخلوا أبواب جهنم خالدين فيها فلبئس مثوى المتكبرين. आता जा नरकाच्या दारात शिरा, तेथेच तुम्हाला सदैव राहायचं आहे. तर वस्तुस्थिती अशी आहे की ते अत्यंत वाईट ठिकाण आहे अहंकारी लोकांकरता. وقيل للذين اتقوا ماذا أنزل ربكم قالوا خيرا للذين أحسنوا في هذه الدنيا حسنة ولدار الآخرة خير ولنعم دار المتقين. दुसरीकडे जेव्हा ईशभिरू लोकांना विचारलं जातं की ही काय वस्तू आहे जी तुमच्या रबकडून उतरली आहे, तर ते उत्तर देतात, उत्तम वस्तू उतरली आहे. अशा प्रकारच्या पुण्यकर्मी लोकांसाठी या जगातही कल्याण आहे आणि परलोकातही घर तर हमखास त्यांच्यासाठी बेहतर आहे. फारच चांगलं घर आहे ईशभिरू लोकांचं. جنات عدن يدخلونها تجري من تحتها الأنهار لهم فيها ما يشاءون كذلك يجزي الله المتقين الذين تتوفاهم الملائكة طيبين يقولون سلام عليكم ادخلوا الجنة بما كنتم تعملون. चिरंतन निवासाच्या जन्नती त्यांच्यात ते दाखल होतील, खालून कालवे वाहत असतील आणि सर्व काही तेथे अगदी इच्छेप्रमाणे असेल. असा मोबदला देतो अल्लाह ईशभिरू लोकांना. त्या ईशभिरूंना ज्यांचे आत्मे सुचिरभूत अवस्थेत जेव्हा फरिश्ते हरण करतात तेव्हा म्हणतात, सलाम असो तुमच्यावर या जन्नतमध्ये आपल्या कृतीच्या मोबदल्यात. هل ينظرون إلا أن تأتيهم الملائكة أو يأتي أمر ربك كذلك فعل الذين من قبلهم وما ظلمهم الله ولكن كانوا أنفسهم يظلمون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आता जे हे लोक वाट पाहत आहेत तर याच्याशिवाय आता काय उरलं आहे की फरिश्त्यांनीच येऊन पोहोचावेत अथवा तुझ्या रबचा निकाल लागू व्हावा. त्याच प्रकारची धिटाई यांच्यापूर्वी पुष्कळशा लोकांनी केली आहे. मग जे काही त्यांच्याशी घडलं ते त्यांच्यावर अल्लाहचा जुलूम नव्हता, तर त्यांच्या स्वतःचा जुलूम होता जो त्यांनी आपल्या स्वतःवर केला. فأصابهم سيئات ما عملوا وحاق بهم ما كانوا به يستهزئون. त्यांच्या कृत्यांचे दुष्परिणाम सरतेशेवटी त्यांच्याच अंगलट आले आणि तीच गोष्ट त्यांच्यावर ओढवल्याविना राहिली नाही जिची चेष्टा ते करत असत. وقال الذين أشركوا لو شاء الله ما عبدنا من دونه من شيء نحن ولا آباؤنا ولا حرمنا من دونه من شيء كذلك فعل الذين من قبلهم فهل على الرسل إلا البلاغ المبين. हे अनेकेश्वरवादी म्हणतात, जर अल्लाहने इच्छिलं असतं तर आम्ही आणि आमच्या वाडवडिलांनी देखील त्याच्याशिवाय अन्य कोणाची उपासनाही केली नसती आणि त्याच्या आज्ञेशिवाय एखाद्या वस्तूला हराम देखील ठरवलं नसतं. असलेच निमित्त यांच्या पूर्वीचे लोक देखील करत राहिले आहेत. तर पैगंबरावर स्पष्ट गोष्टी पोहोचवण्याव्यतिरिक्त अन्य देखील काही जबाबदारी आहे काय?
ولقد بعثنا في كل أمة رسولا أن اعبدوا الله واجتنبوا الطاغوت فمنهم من هدى الله ومنهم من حقت عليه الضلالة فسيروا في الأرض فانظروا كيف كان عاقبة المكذبين. आम्ही प्रत्येक जनसमूहात एक पैगंबर पाठवला आणि त्याच्याद्वारे सर्वांना खबरदार करून टाकलं की अल्लाहची बंदगी करा आणि अमर्याद बनलेल्या तागूतच्या उपासनेपासून अलिप्त रहा. त्यानंतर त्यांच्यापैकी कोणाला अल्लाहनं मार्गदर्शन दिलं आणि कुणावर पथभ्रष्टता ओढवली. मग जरा जमिनीत चालून फिरून पहा की खोटं ठरवणाऱ्यांचा शेवट कसा झाला आहे. تحرص على هداهم فإن الله لا يهدي من يضل وما لهم من ناصرين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही यांच्या मार्गावर येण्याचे किती का लोभी असू नये, परंतु अल्लाह ज्याला पथभ्रष्ट करतो मग त्याला मार्गावर आणत नसतो आणि अशा प्रकारच्या लोकांना कोणीही मदत करू शकत नाही. وأقسموا بالله جهد أيمانهم لا يبعث الله من يموت بلى وعدا عليه حقا ولكن أكثر الناس لا يعلمون ليبين لهم الذي يختلفون فيه وليعلم الذين كفروا أنهم كانوا كاذبين. हे लोक अल्लाहच्या नावाने कठोर शपथा घेऊन सांगतात, अल्लाह कोणत्याही मरणाऱ्याला पुन्हा जिवंत करून उठवणार नाही. उठवणार का नाही? हे तर एक वचन आहे ज्याला पुरं करणं त्यानं स्वतःसाठी अनिवार्य ठरवलं आहे, पण बहुतेक लोक जाणत नाहीत. आणि असं घडणं यासाठी आवश्यक आहे की अल्लाहनं यांच्यासमोर ती वस्तुस्थिती उघड करावी जिच्या संबंधी हे मतभेद करत आहेत आणि सत्याचा इन्कार करणाऱ्यांना हे कळावं की हे खोटारडे होते. إنما قولنا لشيء إذا أردناه أن نقول له كن فيكون. उरली त्याची शक्यता तर आम्हाला कोणतीही वस्तू अस्तित्वात आणण्यासाठी यापेक्षा अधिक काही करावं लागत नाही की तिला आदेश द्यावे, अस्तित्वात ये आणि बस ती अस्तित्वात येते. والذين هاجروا في الله من بعد ما ظلموا لنبوئنهم في الدنيا حسنة ولأجر الآخرة أكبر لو كانوا يعلمون الذين صبروا وعلى ربهم يتوكلون. जे लोक जुलूम सहन केल्यानंतर अल्लाह खातर हिजरत करून गेले आहेत त्यांना आम्ही जगातच चांगलं ठिकाण देऊ आणि परलोकातील मोबदला तर फार मोठा आहे. अरे रे, माहीत व्हावं त्या अत्याचार पीडितांना ज्यांनी संयम राखला आहे आणि जे आपल्या रबच्या भरोश्यावर काम करत आहेत की किती चांगला शेवट त्यांच्या प्रतीक्षेत आहे. وما أرسلنا من قبلك إلا رجالا نوحي إليهم فاسألوا أهل الذكر إن كنتم لا تعلمون بالبينات والزبر وأنزلنا إليك الذكر لتبين للناس ما نزل إليهم ولعلهم يتفكرون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुमच्या अगोदर देखील जेव्हा कधी पैगंबर पाठवले आहेत माणसंच पाठवले आहेत ज्यांच्याकडे आम्ही आमच्या संदेशांचं दिव्य प्रकटन करत होतो. स्मरणधारी लोकांना विचारा जर तुम्ही लोक स्वतः जाणत नसाल. पूर्वीच्या पैगंबरांना देखील आम्ही उज्ज्वल निशाण्या आणि ग्रंथ देऊन पाठवलं होतं आणि आता हा अनुस्मरण तुमच्यावर उतरला आहे की जेणेकरून तुम्ही लोकांच्या समोर त्या शिक्षणाचं स्पष्टीकरण करत राहावं जो त्यांच्यासाठी उतरवला गेला आहे आणि जेणेकरून लोकांनी स्वतः देखील गंभीरतेनं विचार करावा. أفأمن الذين مكروا السيئات أن يخسف الله بهم الأرض أو يأتيهم العذاب من حيث لا يشعرون أو يأخذهم في تقلبهم فما هم بمعجزين أو يأخذهم على تخوف فإن ربكم لرؤوف رحيم. मग ते लोक जे पैगंबराच्या आव्हानाविरुद्ध वाईटात वाईट चाली करत आहेत या गोष्टीने अगदीच निर्भय झाले आहेत काय की अल्लाहनं त्यांना जमिनीत खेचवावं अथवा असल्या दिशेने प्रकोप आणावे जिकडून तो येण्याचं त्यांच्या कल्पनेतही नसावं अथवा अकस्मात चालता फिरता त्यांना धरावं किंवा अशा स्थितीत त्यांना पकडावं जेव्हा की त्यांना स्वतःच येणाऱ्या संकटाची धास्ती लागली असावी आणि त्यापासून वाचण्याच्या काळजीत ते दक्ष असावेत. त्यानं हवं ते करण्याची इच्छा करावी. हे लोक त्याला जिरीस आणण्याची शक्ती बाळगत नाहीत
वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब मोठा मृद स्वभावी आणि दयावान आहे. أولم يروا إلى ما خلق الله من شيء يتفيأ ظلاله عن اليمين والشمائل سجدا لله وهم داخرون ولله يسجد ما في السماوات وما في الأرض من دابة والملائكة وهم لا يستكبرون يخافون ربهم من فوقهم ويفعلون ما يؤمرون. आणि काय हे लोक अल्लाहने निर्माण केलेल्या कोणत्याच वस्तूला पाहत नाहीत की तिची सावली कशा प्रकारे अल्लाहच्या हुजुरात सजदा करत उजव्या आणि डाव्या बाजूला पडते. सर्वचे सर्व अशा प्रकारे लाचारी व्यक्त करत आहेत. पृथ्वी आणि आकाशात जितक्या प्रमाणात प्राणधारी निर्मिती आहे आणि जितके फरिश्ते सर्व अल्लाहच्या समोर सजदा करत आहेत ते कदापि शिरजोरी करत नाहीत. आपल्या रबशी जो त्याच्यावरती आहे भीतात आणि जी काही आज्ञा दिली जाते त्याचप्रमाणे काम करतात. अल्लाहचा फरमान आहे, दोन ईश्वर बनवू नका, ईश्वर तर केवळ एकच आहे, म्हणून तुम्ही माझंच भय बाळगा. त्याचंच आहे ते सर्व काही जे आकाशात आहे आणि जे काही जमिनीत आहे आणि निखालस त्याचाच धर्म सर्व सृष्टीत चालत आहे. मग काय अल्लाहला सोडून तुम्ही अन्य कोणाशी भिवून राहाल. وما بكم من نعمة فمن الله ثم إذا مسكم الضر فإليه تجأرون. तुम्हाला जी काही देणगी प्राप्त आहे अल्लाहकडून आहे. मग जेव्हा एखादा बिकट प्रसंग तुमच्यावर ओढवतो तेव्हा तुम्ही लोक आपली गाऱ्हाणी घेऊन त्याच्याकडे धाव घेता. ثم إذا كشف الضر عنكم إذا فريق منكم بربهم يشركون ليكفروا بما آتيناهم فتمتعوا فسوف تعلمون. जेव्हा अल्लाह तो प्रसंग टाळतो तेव्हा अकस्मात तुमच्यापैकी एक गट आपल्या रब बरोबर दुसऱ्यांना या मेहरबानी प्रतीच्या कृतज्ञतेत भागीदार बनवू लागतो जेणेकरून अल्लाहच्या कृपेबद्दल कृतज्ञ बनावं. बरं मजा करा, लवकरच तुम्हाला कळेल. وَيَجْعَلُونَ لِمَا لَا يَعْلَمُونَ نَصِيبًا مِّمَّا رَزَقْنَاهُمْ تَاللَّهِ لَتُسْأَلُنَّ عَمَّا كُنتُمْ تَفْتَرُونَ. हे लोक ज्यांची वास्तवता जाणत नाहीत त्यांचे वाटे आम्ही दिलेल्या अन्नात ठरवतात. अल्लाहची शपथ, जरूर तुम्हाला विचारलं जाईल की ही असत्य तुम्ही कशी रचली होती. وَيَجْعَلُونَ لِلَّهِ الْبَنَاتِ سُبْحَانَهُ وَلَهُم مَّا يَشْتَهُونَ. हे अल्लाहसाठी कन्या योजतात. पवित्र आहे अल्लाह आणि यांच्यासाठी ते ज्याची यांनी आवड करावी. وَإِذَا بُشِّرَ أَحَدُهُم بِالْأُنثَىٰ ظَلَّ وَجْهُهُ مُسْوَدًّا وَهُوَ كَظِيمٌ يَتَوَارَىٰ مِنَ الْقَوْمِ مِن سُوءِ مَا بُشِّرَ بِهِ أَيُمْسِكُهُ عَلَىٰ هُونٍ أَمْ يَدُسُّهُ فِي التُّرَابِ أَلَا سَاءَ مَا يَحْكُمُونَ. जेव्हा यांच्यापैकी एखाद्याला मुलीच्या जन्माची खुशखबर देण्यात येते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळिमा पसरतो आणि तो रक्तासमान घोट गिळून बसतो. लोकांच्या पासून लपत फिरतो की या वाईट वार्तानंतर कोणाला काय तोंड दाखवायचं. विचार करतो की अपमानित होऊन मुलीला घेऊन राहावं अथवा मातीत काढावं. पहा कसे वाईट निर्णय आहेत जे हे ईश्वरासंबंधी लावतात. لِلَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِالْآخِرَةِ مَثَلُ السَّوْءِ وَلِلَّهِ الْمَثَلُ الْأَعْلَى وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ. वाईट विशेषण लावण्यालायक तर ते लोक आहेत जे आखिरतवर विश्वास ठेवत नाहीत. उरला अल्लाह तर त्याच्यासाठी सर्वात उच्च विशेषण आहेत. तोच तर सर्वांना प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमत्तेत परिपूर्ण आहे. وَلَوْ يُؤَاخِذُ اللَّهُ النَّاسَ بِظُلْمِهِم مَّا تَرَكَ عَلَيْهَا مِن دَابَّةٍ وَلَكِن يُؤَخِّرُهُمْ إِلَىٰ أَجَلٍ مُّسَمًّى فَإِذَا جَاءَ أَجَلُهُمْ لَا يَسْتَأْخِرُونَ سَاعَةً وَلَا يَسْتَقْدِمُونَ. जर एखाद्या वेळी लोकांना अल्लाहनं त्यांच्या अत्याचाराबद्दल लगेच पकडलं असतं तर भूतलावर कोणत्याही प्राण्याला सोडलं नसतं.
परंतु तो सर्वांना एका ठराविक कालावधीपर्यंत सवड देतो. मग जेव्हा ती वेळ येऊन ठेपते तेव्हा तिच्यापेक्षा कोणी एक क्षणभर देखील मागे पुढे होऊ शकत नाही. وَيَجْعَلُونَ لِلَّهِ مَا يَكْرَهُونَ وَتَصِفُ أَلْسِنَتُهُمُ الْكَذِبَ أَنَّ لَهُمُ الْحُسْنَى لَا جَرَمَ أَنَّ لَهُمُ النَّارَ وَأَنَّهُمْ مُفْرَطُونَ. आज हे लोक त्या गोष्टी अल्लाहसाठी योजित आहेत ज्या आपल्या स्वतःसाठी यांना नापसंत आहेत आणि खोटं बोलतात. यांच्या जिभा की यांच्यासाठी भलंच भलं आहे. यांच्यासाठी तर एकच गोष्ट आहे आणि ती आहे दोझख जागणे. निश्चितच हे सर्वांच्या अगोदर तिच्यात पोहोचवले जातील. تالله لقد أرسلنا إلى أمم من قبلك فزين لهم الشيطان أعمالهم فهو وليهم اليوم ولهم عذاب أليم. अल्लाहची शपथ, हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुमच्या अगोदर देखील अनेक जनसमूहात आम्ही पैगंबर पाठवले आहेत आणि पूर्वी सुद्धा असंच होत राहिलं आहे की शैताननं त्यांची वाईट कृत्य त्यांना शोभिवंत करून दाखवली आणि पैगंबरांचं म्हणणं त्यांनी मानलं नाही. तो शैतान आज या लोकांचा देखील वाली बनला आहे आणि हे दुःखदायी शिक्षेस पात्र बनत आहेत. وما أنزلنا عليك الكتاب إلا لتبين لهم الذي اختلفوا فيه وهدى ورحمة لقوم يؤمنون. आम्ही हा ग्रंथ तुम्हावर यासाठी उतरवला आहे की तुम्ही त्या मतभेदांची वास्तवता यांच्यावर स्पष्ट करावी ज्यामध्ये ते गुरफटले आहेत. हा ग्रंथ मार्गदर्शन आणि कृपा बनून उतरला आहे त्या लोकांसाठी ज्यांनी याला मानावं. والله أنزل من السماء ماء فأحيا به الأرض بعد موتها إن في ذلك لآية لقوم يسمعون. तुम्ही प्रत्येक पावसाळ्यात पाहता की अल्लाहने आकाशातून पाण्याचा वर्षाव केला आणि अकस्मात मृत पडलेल्या जमिनीत त्याच्यामुळे प्राण ओतलं. निश्चितच याच्यात एक निशाणी आहे ऐकण्यासाठी. وَإِنَّ لَكُمْ فِي الْأَنْعَامِ لَعِبْرَةً نُسْقِيكُم مِّمَّا فِي بُطُونِهِ مِن بَيْنِ فَرْثٍ وَدَمٍ لَبَنًا خَالِصًا سَائِغًا لِّلشَّارِبِينَ. आणि तुमच्यासाठी जनावरात देखील एक बोध मौजूद आहे. त्यांच्या पोटातील शेण आणि रक्तामधून आम्ही तुम्हाला एक पदार्थ पाजतो म्हणजे निर्भळ दूध जे पिण्यासाठी आल्हाददायक आहे. وَمِن ثَمَرَاتِ النَّخِيلِ وَالْأَعْنَابِ تَتَّخِذُونَ مِنْهُ سَكَرًا وَرِزْقًا حَسَنًا إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَةً لِقَوْمٍ يَعْقِلُونَ. अशाच प्रकारे खजुरीच्या झाडापासून आणि द्राक्षांच्या वेलीपासून आम्ही एक पदार्थ तुम्हाला पाजतो ज्याला तुम्ही मादकही बनवता आणि शुद्ध अन्न देखील. निश्चितच यांच्यात एक निशाणी आहे अकलेचा उपयोग करणाऱ्यांसाठी. وَأَوْحَى رَبُّكَ إِلَى النَّحْلِ أَنِ اتَّخِذِي مِنَ الْجِبَالِ بُيُوتًا وَمِنَ الشَّجَرِ وَمِمَّا يَعْرِشُونَ ثُمَّ كُلِي مِن كُلِّ الثَّمَرَاتِ فَاسْلُكِي سُبُلَ رَبِّكِ ذُلُلًا يَخْرُجُ مِن بُطُونِهَا شَرَابٌ مُخْتَلِفٌ أَلْوَانُهُ فِيهِ شِفَاءٌ لِّلنَّاسِ إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَةً لِقَوْمٍ يَتَفَكَّرُونَ. आणि पहा, तुमच्या रबनं बदमाशीवर ही गोष्ट दिव्य प्रकटन केली की पर्वतामध्ये आणि वृक्षामध्ये आणि मांडवावर चढलेल्या वेलीत आपलं मोह बनव आणि प्रत्येक प्रकारच्या फळांचं रस शोषून घे आणि आपल्या रबच्या सुरळीत केलेल्या मार्गावर चालत राहा. या माशीमधून रंगीबिरंगी एक सरबत निघतं ज्यात इलाज आहे लोकांकरता. निश्चितपणे यात देखील निशाणी आहे त्या लोकांकरता जे गंभीरतेनं विचार करतात. والله خلقكم ثم يتوفاكم ومنكم من يرد إلى أرذل العمر لكي لا يعلم بعد علم شيئا إن الله عليم قدير. आणि पहा, अल्लाहनं तुम्हाला निर्माण केलं मग तो तुम्हाला मृत्यू देतो आणि तुमच्यापैकी एखादा अत्यंत वाईट वयापर्यंत पोहोचवला जातो जेणेकरून सर्व काही जाणल्यानंतर मग त्यानं काही जाणू नये. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहच ज्ञानातही परिपूर्ण आहे आणि सामर्थ्यात देखील. والله فضل بعضكم على بعض في الرزق فما الذين فضلوا براد رزقهم على ما
ملكت أيمانهم فهم فيه سواء أفبنعمة الله يجحدون. आणि पहा, अल्लाहने तुमच्यापैकी काहींना काहीवर रोजीत श्रेष्ठत्व दिलं आहे. ज्या लोकांना हे श्रेष्ठत्व दिलं गेलं आहे ते असे नाहीत की आपली रोजी आपल्या गुलामांकडे वळवीत असावेत, जेणेकरून दोघं त्या रोजीत बरोबरीचे वाटेकरी व्हावेत. तर काय अल्लाहचेच उपकार मानण्यास या लोकांचा नकार आहे? والله جعل لكم من أنفسكم أزواجا وجعل لكم من أزواجكم بنين وحفدة ورزقكم من الطيبات أفبالباطل يؤمنون وبنعمة الله هم يكفرون. आणि तो अल्लाहच आहे ज्याने तुमच्यासाठी तुमच्या सजातीय पत्न्या बनवल्या आणि त्यानंच या पत्न्यांपासून तुम्हाला पुत्रपौत्र प्रदान केलं आणि चांगल्या चांगल्या वस्तू तुम्हाला खायला दिल्या. मग काय हे लोक सर्व काही पाहत आणि जाणत असताना देखील असत्याला मानतात आणि अल्लाहचे उपकार नाकारतात. ويعبدون من دون الله ما لا يملك لهم رزقا من السماوات والأرض شيئا ولا يستطيعون. आणि अल्लाहला सोडून अशांना पूजतात त्यांच्या हातात आकाशातूनही त्यांना काही रोजी देणं नाही आणि जमिनीतून देखील नाही आणि हे काम देखील ते करूच शकत नाहीत. فلا تضربوا لله الأمثال إن الله يعلم وأنتم لا تعلمون. तर मग अल्लाह करता उपमा रचू नका, अल्लाह जाणतो तुम्ही जाणत नाही. ضرب الله مثلا عبدا مملوكا لا يقدر على شيء ومن رزقناه منا رزقا حسنا فهو ينفق منه سرا وجهرا هل يستوون الحمد لله بل أكثرهم لا يعلمون. अल्लाह एक उदाहरण देतो. एक तर आहे गुलाम जो दुसऱ्याच्या मालकीचा आहे आणि स्वतः काहीच अधिकार बाळगत नाही. दुसरा मनुष्य असा आहे ज्याला आम्ही आमच्याकडून उत्कृष्ट रोजी दिली आहे आणि तो त्यातून प्रकट आणि गुप्तरित्या खूप खर्च करतो. सांगा, हे दोन्ही समान आहेत काय? स्तुती अल्लाहचीच आहे, परंतु बहुतेक लोक या सरळ गोष्टीला जाणत नाहीत. وضرب الله مثلا الرجلين أحدهما أبكم لا يقدر على شيء وهو كل على مولاه أينما يوجهه لا يأتي بخير هل يستوي هو ومن يأمر بالعدل وهو على صراط مستقيم. अल्लाह आणखी एक उदाहरण देतो. दोन माणसं आहेत. एक मुकाबहिरा आहे, कोणतंही काम करू शकत नाही, आपल्या मालकावर भार बनलेला आहे. जिकडेही त्याला पाठवावं कोणतंही भलं काम त्याच्याकरवी होऊ नये. दुसरा मनुष्य आहे की न्यायाचा आदेश देतो आणि स्वतः सरळ मार्गावर कायम आहे. सांगा, हे दोन्ही समान आहेत काय? ولله غيب السماوات والأرض وما أمر الساعة إلا كلمح البصر أو هو أقرب إن الله على كل شيء قدير. आणि पृथ्वी आणि आकाशातील गुप्त सत्याचं ज्ञान तर अल्लाहलाच आहे आणि कयामत उद्भवण्याच्या मामल्यात काहीच विलंब लागणार नाही, परंतु केवळ माणसाच्या डोळ्याच्या पापण्या लावण्या एवढंच, किंबहुना यापेक्षाही काही कमी वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह सर्व काही करू इच्छितो. والله أخرجكم من بطون أمهاتكم لا تعلمون شيئا وجعل لكم السمع والأبصار والأفئدة لعلكم تشكرون. अल्लाहनं तुम्हाला तुमच्या मातांच्या पोटातून काढलं अशा अवस्थेत की तुम्ही काहीच जाणत नव्हता. त्यानं तुम्हाला कान दिले, डोळे दिले आणि विचार करणारं हृदय दिलं, याकरता की तुम्ही कृतज्ञ बनावं. ألم يروا إلى الطير مسخرات في جو السماء ما يمسكهن إلا الله إن في ذلك لآيات لقوم يؤمنون. काय लोकांनी कधी पक्ष्यांना पाहिलं नाही की नभोमंडळात कशा प्रकारे वशीभूत आहेत? अल्लाह खेरीज कोणी त्यांना पेललं आहे? यात अनेक निशाणे आहेत त्या लोकांकरता जे ईमान आणतात. والله جعل لكم من بيوتكم سكنا وجعل لكم من جلود الأنعام بيوتا تستخفونها يوم ظعنكم
تستخفونها يوم ظعنكم ويوم إقامتكم ومن أصوافها وأوبارها وأشعارها أثاثا ومتاعا إلى حين. अल्लाहने तुमच्यासाठी तुमच्या घरांना विश्रांती स्थान बनवलं, ज्यानं जनावराच्या कातड्यापासून तुमच्यासाठी अशी घरं निर्माण केली जी तुम्हाला प्रवास आणि मुक्काम दोन्ही परिस्थितीत हलके आढळतात. त्याने जनावरांची लोकर, लव आणि केसापासून तुमच्याकरता पेहराव्याच्या आणि वापरण्याच्या अनेक वस्तू निर्माण केल्या, ज्या जीवनाच्या निश्चित कालावधीपर्यंत तुम्हाला उपयोगी पडतात. والله جعل لكم مما خلق ظلالا وجعل لكم من الجبال أكنانا وجعل لكم سرابيل تقيكم الحر وسرابيل تقيكم بأسكم كذلك يتم نعمته عليكم لعلكم تسلمون. त्यानं आपल्या निर्माण केलेल्या बऱ्याचशा वस्तूंपासून तुमच्याकरता सावलीची व्यवस्था केली, पर्वतात तुमच्यासाठी आश्रयस्थान बनवलं आणि तुम्हाला असे पोशाख प्रदान केले जे तुम्हाला उष्णतेपासून सुरक्षित ठेवतात, आणि काही इतर पोशाख जे परस्परातील युद्धात तुमचं संरक्षण करतात. अशा प्रकारे तुम्हावर तो आपल्या देणग्यांची परिपूर्णता करतो. कदाचित तुम्ही आज्ञाधारक बनावं. فإن تولوا فإنما عليك البلاغ المبين. आता जर हे लोक विमुख होत असतील तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुमच्यावर सत्याचा संदेश स्पष्टपणे पोहोचवण्याखेरीज इतर कोणतीच जबाबदारी नाही. يعرفون نعمة الله ثم ينكرونها وأكثرهم الكافرون. हे अल्लाहचे उपकार ओळखतात, मग त्याचा इन्कार करतात, आणि यांच्यातील बहुतेक लोक असे आहेत जे सत्य स्वीकारण्यास तयार नाहीत. ويوم نبعث من كل أمة شهيدا ثم لا يؤذن للذين كفروا ولا هم يستعتبون. यांना याचं काही भान तरी आहे की त्या दिवशी काय गत बनेल, जेव्हा की आम्ही प्रत्येक जनसमुदायात एक साक्षीदार उभा करू, मग काफिरांना वाद घालण्यास संधीही दिली जाणार नाही आणि त्यांच्याकडून पश्चाताप आणि क्षमा याचनेची मागणी देखील केली जाणार नाही. وَإِذَا رَأَى الَّذِينَ ظَلَمُوا الْعَذَابَ فَلَا يُخَفَّفُ عَنْهُمْ وَلَا هُمْ يُنظَرُونَ. अत्याचारी लोक जेव्हा एकदा शिक्षा पाहतील तर त्यानंतर त्यांच्या शिक्षेत घटही केली जाणार नाही आणि त्यांना एका क्षणाची सवड देखील दिली जाणार नाही. وَإِذَا رَأَى الَّذِينَ أَشْرَكُوا شُرَكَاءَهُمْ قَالُوا رَبَّنَا هَؤُلَاءِ شُرَكَاؤُنَا الَّذِينَ كُنَّا نَدْعُو مِن دُونِكَ فَأَلْقَوْا إِلَيْهِمُ الْقَوْلَ إِنَّكُمْ لَكَاذِبُونَ. आणि जेव्हा ते लोक ज्यांनी जगात अनेकेश्वरवाद पत्करला होता आपल्या ठरवलेल्या भागीदारांना पाहतील तेव्हा सांगतील, हे पालनकर्त्या, हेच आहेत आमचे ते भागीदार ज्यांचा आम्ही तुला सोडून धावा करत होतो. यावर त्यांचे ते उपास्य त्यांना स्पष्ट उत्तर देतील, तुम्ही खोटारडे आहात. وَأَلْقَوْا إِلَى اللَّهِ يَوْمَئِذٍ السَّلَمَ وَضَلَّ عَنْهُمْ مَا كَانُوا يَفْتَرُونَ. त्यावेळेला हे सर्व अल्लाहसमोर झुकतील आणि त्यांचे ते सर्व रचलेले कुभांड परागंदा होतील जे हे जगात रचित होते. الذين كفروا وصدوا عن سبيل الله زدناهم عذابا فوق العذاب بما كانوا يفسدون. ज्या लोकांनी स्वतः कुफ्रचा मार्ग अवलंबला आणि इतरांना अल्लाहच्या मार्गापासून रोखलं त्यांना आम्ही यातनेवर यातना देऊ त्या उपद्रवाबद्दल जे ते जगात माजवत असत. ويوم نبعث في كل أمة شهيدا عليهم من أنفسهم وجئنا بك شهيدا على هؤلاء ونزلنا عليك الكتاب تبيانا لكل شيء وهدى ورحمة وبشرى للمسلمين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना त्या दिवसासंबंधी खबरदार करा तेव्हा आम्ही प्रत्येक जनसमुदायातून खुद्द त्यांच्यामधूनच एक साक्षीदार उभा करू जो त्यांच्या विरुद्ध साक्ष देईल, आणि या लोकांविरुद्ध साक्ष देण्यासाठी आम्ही तुम्हाला समोर आणू, आणि ही त्याच साक्षीची तयारी आहे की आम्ही हा ग्रंथ तुमच्यावर उतरवला आहे जो प्रत्येक गोष्टीचा अगदी स्पष्टपणे खुलासा करणारा आहे आणि मार्गदर्शन, कृपा आणि खुशखबरी आहे त्या लोकांकरता ज्यांनी आज्ञा पालनार्थ मान तुकवली आहे. إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي
يعظكم لعلكم تذكرون. अल्लाह न्याय, भलाई आणि नातेवाईकांचे हक्क अदा करण्याची आज्ञा देतो आणि दुष्कर्म आणि अश्लीलता आणि जुलूम आणि अत्याचाराची मनाई करतो. तो तुम्हाला उपदेश करतो जेणेकरून तुम्ही बोध घ्यावा. وأوفوا بعهد الله إذا عاهدتم ولا تنقضوا الأيمان بعد توكيدها وقد جعلتم الله عليكم كفيلا إن الله يعلم ما تفعلون. अल्लाहचे करार पूर्ण करा. जेव्हा तुम्ही त्याच्याशी एखादा करार केलेला असावा आणि आपल्या शब्दा पक्क्या केल्यानंतर मोडून टाकू नका, ज्या अर्थी तुम्ही अल्लाहला आपल्यावर साक्षीदार बनवला आहे. अल्लाहला तुमची सर्व कृत्य माहीत आहेत. ولا تكونوا كالتي نقضت غزلها من بعد قوة أنكاثا تتخذون أيمانكم دخلا بينكم أن تكون أمة هي أربى من أمة إنما يبلوكم الله به وليبينن لكم يوم القيامة ما كنتم فيه تختلفون. तुमची स्थिती त्या स्त्रीसारखी होऊ नये जिने स्वतःच परिश्रमपूर्वक सूत कातलं आणि मग स्वतःच त्याचे तुकडे तुकडे करून टाकले. तुम्ही आपल्या शब्दांना आपसातील व्यवहारात लुबाडणुकीचं शस्त्र बनवता की जेणेकरून एका समूहानं दुसऱ्या समूहापेक्षा जास्त लाभ उचलावा. वास्तविक पाहता अल्लाह या करार मदारांच्याद्वारे तुमची परीक्षा घेतो आणि निश्चितच तो कयामतच्या दिवशी तुमच्या तमाम मतभेदांची वास्तविकता तुमच्यावर उघडी करेल. ولو شاء الله لجعلكم أمة واحدة ولكن يضل من يشاء ويهدي من يشاء ولتسألن عما كنتم تعملون. जर अल्लाहचा बेत असा असता की तुमच्यात कोणतेही मतभेद होऊ नयेत तर त्यानं तुम्हा सर्वांना एकच जमात बनवलं असतं. परंतु तो ज्याला इच्छितो त्याला पथभ्रष्टतेत टाकतो आणि ज्याला इच्छितो त्याला सरळ मार्ग दाखवतो आणि निश्चितच तुमच्याकडे तुमच्या कृत्यांसंबंधी विचारणा झाल्याशिवाय राहणार नाही. ولا تتخذوا أيمانكم دخلا بينكم فتزل قدم بعد ثبوتها وتذوقوا السوء بما صددتم عن سبيل الله ولكم عذاب عظيم. आणि हे मुसलमानांनो, तुम्ही आपल्या शब्दांना आपापसात एक दुसऱ्याला फसवण्याचं साधन बनवू नका. एखाद्या वेळी असं होऊ नये की एखादा पाय भक्कम झाल्यानंतर तो घसरावा आणि या अपराधापायी की तुम्ही लोकांना अल्लाहच्या मार्गापासून रोखलं, दुष्परिणाम पाहावा आणि शिक्षा भोगावी. ولا تشتروا بعهد الله ثمنا قليلا إنما عند الله هو خير لكم إن كنتم تعلمون. अल्लाहच्या कराराला अल्पशा लाभासाठी विकून टाकू नका. जे काही अल्लाहपाशी आहे ते तुमच्यासाठी अधिक बेहतर आहे जर तुम्ही जाणते असाल. ما عندكم ينفد وما عند الله باق ولنجزين الذين صبروا أجرهم بأحسن ما كانوا يعملون. जे काही तुमच्यापाशी आहे ते खर्च होऊन जाणार आहे आणि जे काही अल्लाहजवळ आहे तेच उरणार आहे आणि आम्ही जरूर संयम बाळगणाऱ्यांना त्यांचे मोबदले त्यांच्या उत्तम कृत्यानुसार देऊ. من عمل صالحا من ذكر أو أنثى وهو مؤمن فلنحيينه حياة طيبة ولنجزينهم أجرهم بأحسن ما كانوا يعملون. तो कोणी नेक कृत्य करेल, मग तो पुरुष असो अथवा स्त्री, मात्र तो इमानवाला असावा. त्याच्याकडून आम्ही जगात निर्भय जीवन व्यतीत करू आणि परलोकात अशा लोकांना त्यांचा मोबदला त्यांच्या उत्तम कृत्यानुसार प्रदान करू. فإذا قرأت القرآن فاستعذ بالله من الشيطان الرجيم. मग जेव्हा तुम्ही कुराणचं पठण करू लागाल तेव्हा धिक्कारलेल्या शैतानपासून अल्लाहचे आश्रय मागत जा. إنه ليس له سلطان على الذين آمنوا وعلى ربهم يتوكلون. त्याला त्या लोकांवर सत्ता प्राप्त होत नाही जे ईमान आणतात आणि आपल्या रबवर विश्वास ठेवतात. إنما سلطانه على الذين يتولونه والذين هم به مشركون. त्याचा जोर तर त्याच लोकांवर चालतो जे त्याला आपला वाली बनवतात आणि त्याच्या बहुपवण्यानं अनेकेश्वरवाद पत्करतात. وإذا بدلنا آية مكان آية والله أعلم بما ينزل قالوا إنما أنت مفتر بل أكثرهم لا يعلمون.
जेव्हा आम्ही एका आयतीच्या जागी दुसरी आयत उतरवतो आणि अल्लाह बेहतर जाणतो की त्यांना काय उतरवावं, तेव्हा हे लोक म्हणतात की तुम्ही स्वतः हे कुराण रचता. खरी गोष्ट अशी आहे की यांच्यापैकी बहुतेक जण सत्यापासून अनभिज्ञ आहेत. قل نزله روح القدس من ربك بالحق ليثبت الذين آمنوا وهدى وبشرى للمسلمين. यांना सांगा की त्याला तर पवित्र आत्म्यानं ठीक ठीक माझ्या रबकडून क्रमाक्रमानं उतरवलं आहे की जेणेकरून इमान आणणाऱ्यांच्या इमानला दृढ करावं आणि आज्ञापालन करणाऱ्यांना जीवनाच्या व्यवहारात सरळ मार्ग दाखवावा आणि त्यांना यश आणि सौभाग्याची खुशखबर द्यावी. وَلَقَدْ نَعْلَمُ أَنَّهُمْ يَقُولُونَ إِنَّمَا يُعَلِّمُهُ بَشَرٌ لِسَانُ الَّذِي يُلْحِدُونَ إِلَيْهِ أَعْجَمِيٌّ وَهَذَا لِسَانٌ عَرَبِيٌّ مُبِينٌ. आम्हाला माहित आहे हे लोक तुमच्याविषयी असं म्हणतात की या व्यक्तीला एक मनुष्य शिकवतो आणि पढवतो. वस्तुतः ज्या मनुष्याकडे यांचा संकेत आहे त्याची भाषा परकीय आहे आणि ही स्वच्छ अरबी भाषा आहे. إِنَّ الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِآيَاتِ اللَّهِ لَا يَهْدِيهِمُ اللَّهُ وَلَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ. वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक अल्लाहच्या आयतींना मानत नाहीत, अल्लाह कधीच त्यांना खऱ्या गोष्टीपर्यंत पोहोचवण्याची सुबुद्धी देत नाही आणि अशा लोकांसाठी दुःखदायक प्रकोप आहे. إنما يفتري الكذب الذين لا يؤمنون بآيات الله وأولئك هم الكاذبون. खोट्या गोष्टी पैगंबर रचित नाहीत तर असत्य ते लोक रचित आहेत जे अल्लाहच्या आयतींना मानत नाहीत. वास्तविक पाहता तेच खोटे आहेत. من كفر بالله من بعد إيمانه إلا من أكره وقلبه مطمئن بالإيمان ولكن من شرح بالكفر صدرا فعليهم غضب من الله ولهم عذاب عظيم. जो मनुष्य इमान आणल्यानंतर कुफ्र करेल तो जर विवश केला गेला असेल आणि मन त्याचं इमानवर संतुष्ट असेल तर काही हरकत नाही, पण ज्यानं खुशदिलीनं कुफ्र स्वीकारलं त्याच्यावर अल्लाहचा कोप आहे. अशा सर्व लोकांसाठी मोठा प्रकोप आहे. ذلك بأنهم استحبوا الحياة الدنيا على الآخرة وأن الله لا يهدي القوم الكافرين. हे याकरता की यांनी परलोकाऐवजी ऐहिक जीवनाला पसंत केलं आणि अल्लाहचा कायदा असा आहे की तो त्या लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवत असतो ज्यांनी त्याच्या देणगीशी कृतज्ञता केली आहे. أولئك الذين طبع الله على قلوبهم وسمعهم وأبصارهم وأولئك هم الغافلون. हे ते लोक आहेत ज्यांच्या हृदयावर, कानांवर आणि डोळ्यांवर अल्लाहनं मोहर लावलेली आहे. हे गफलतीत बुडून गेले आहेत. لا جرم أنهم في الآخرة هم الخاسرون. आवश्यक आहे की त्यांनीच परलोकात तोट्यात राहावं. ثم إن ربك للذين هاجروا من بعد ما فتنوا ثم جاهدوا وصبروا إن ربك من بعدها لغفور رحيم. उलट ज्या लोकांची अशी स्थिती आहे की जेव्हा इमान आणल्यामुळे ते छळले गेले तेव्हा त्यांनी घरदारं सोडली, स्थलांतर केलं, अल्लाहच्या मार्गात कष्ट सोसले आणि धैर्य दाखवलं, त्यांच्यासाठी खचितच तुझा रब क्षमाशील आणि कृपाळू आहे. يوم تأتي كل نفس تجادل عن نفسها وتوفى كل نفس ما عملت وهم لا يظلمون. या सर्वांचा फैसला त्या दिवशी होईल जेव्हा प्रत्येक प्राणी आपल्याच बचावाच्या काळजीत पडलेला असेल आणि प्रत्येकाला त्यानं केलेल्या कृत्यांचा मोबदला पुरेपूर दिला जाईल आणि कोणावरही तीळमात्र देखील जुलूम होणार नाही. وضرب الله مثلا قرية كانت آمنة مطمئنة يأتيها رزقها رغدا من كل مكان فكفرت بأنعم الله فأذاقها الله لباس الجوع والخوف بما كانوا يصنعون. अल्लाह एका वस्तीचं उदाहरण देत आहे. ती सुखासमाधानाचं जीवन व्यतीत करत होती आणि चोहीकडून तिला विपुल रोजी पोहोचत होती की तिने अल्लाहच्या देणग्यांशी कृतज्ञता दर्शवण्यास प्रारंभ केला. तेव्हा अल्लाहनं तिच्या रहिवाशांना त्यांच्या कृत्यांची फळं अशी चाखवली की भूक आणि भयाची संकट त्यांच्यावर पसरली. ولقد جاءهم رسول منهم فكذبوه فأخذهم العذاب وهم ظالمون.
त्यांच्यापाशी स्वतः त्यांच्या लोकसमूहातूनच एक पैगंबर आला, परंतु त्यांनी त्याला खोटं ठरवलं. सरतेशेवटी त्यांना प्रकोपानं गाठलं जेव्हा ते जुलमी बनलेले होते. فكلوا مما رزقكم الله حلالا طيبا واشكروا نعمة الله إن كنتم إياه تعبدون. म्हणून हे लोक हो, अल्लाने जी काही हलाल आणि पाक रोजी तुम्हाला दिली आहे ती खा आणि अल्लाहच्या उपकाराबद्दल कृतज्ञ व्हा जर तुम्ही खरोखर त्याचीच बंदगी करणारे असाल. إنما حرم عليكم الميتة والدم ولحم الخنزير وما أهل لغير الله به فمن اضطر غير باغ ولا عاد فإن الله غفور رحيم. अल्लाने जे काही तुमच्यासाठी हराम ठरवलं आहे ते आहे मृत प्राणी आणि रक्त आणि डुकराचं मांस आणि तो प्राणी ज्याच्यावर अल्लाशिवाय इतर कोणाचं नाव उच्चारलेलं असावं. तथापि भुकेनं विवश आणि व्याकुळ होऊन जर एखाद्यानं या वस्तू खाल्ल्या याविना की त्याची अल्लाहचे नियमभंग करण्याची इच्छा असावी अथवा जरुरीच्या प्रमाणाबाहेर जावं तर निश्चितच अल्लाह क्षमा करणारा आणि दया करणारा आहे. ولا تقولوا لما تصف ألسنتكم الكذب هذا حلال وهذا حرام لتفتروا على الله الكذب إن الذين يفترون على الله الكذب لا يفلحون. आणि या ज्या तुमच्या जिव्हा खोट्या आज्ञा काढत असतात की वस्तू हलाल आहे आणि ती हराम, तर अशा आज्ञा काढून अल्लाहवर असत्य रचू नका. जे लोक अल्लाहवर खोटं कुभांड रचतात ते कदापि यश प्राप्त करत नसतात. متاع قليل ولهم عذاب أليم. दुनियेतील चैन काहीच दिवसाचे आहे, सरतेशेवटी त्याच्यासाठी दुःखदायक शिक्षा आहे. وعلى الذين هادوا حرمنا ما قصصنا عليك من قبل وما ظلمناهم ولكن كانوا أنفسهم يظلمون. त्या वस्तू आम्ही विशेष करून यहुदी लोकांसाठी हराम ठरवल्या होत्या ज्याचा उल्लेख यापूर्वी आम्ही तुमच्याकडे केलेला आहे. आणि हा आमचा त्यांच्यावर जुलूम नव्हता तर त्यांचा स्वतःचाच जुलूम होता. ते स्वतःवर करत होते. ثم إن ربك للذين عملوا السوء بجهالة ثم تابوا من بعد ذلك وأصلحوا إن ربك من بعدها لغفور رحيم. तथापि ज्या लोकांनी अज्ञानामुळे वाईट कृत्य केलं आणि नंतर पश्चाताप करून आपल्या कृत्यात सुधारणा केली तर खचितच पश्चाताप आणि सुधारणा केल्यानंतर तुझा रब त्यांच्यासाठी क्षमाशील आणि दयाळू आहे. إن إبراهيم كان أمة قانتا لله حنيفا ولم يك من المشركين شاكرا لأنعمه اجتباه وهداه إلى صراط مستقيم. वस्तुस्थिती अशी आहे की इब्राहिम अलैहिस्सलाम आपल्या अस्तित्वानेच एक संपूर्ण जनसमुदाय होता. अल्लाहचा आज्ञाधारक आणि एकाग्र. तो कधीही अनेकेश्वरवादी नव्हता. अल्लाहच्या देणग्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा होता. अल्लाहने त्याला निवडलं आणि त्याला सरळ मार्ग दाखवला. وآتيناه في الدنيا حسنة وإنه في الآخرة لمن الصالحين ثم أوحينا إليك أن اتبع ملة إبراهيم حنيفا وما كان من المشركين. जगात त्याला भलाई दिली आणि परलोकात तो निश्चितपणे नेक लोकांपैकी असेल. मग तुमच्याकडे आम्ही हे दिव्य प्रकटन पाठवलं की एकाग्रतेनं इब्राहिम अलैहिस्सलामच्या पृथ्वीवर चाला आणि तो अनेक ईश्वरवाद्यांपैकी नव्हता. إنما جعل السبت على الذين اختلفوا فيه وإن ربك ليحكم بينهم يوم القيامة فيما كانوا فيه يختلفون. उरला सब्त तर तो आम्ही त्या लोकांवर लादला होता ज्यांनी त्याच्या आज्ञेमध्ये मतभेद निर्माण केले होते आणि निश्चितपणे तुझा रब कयामतच्या दिवशी त्या सर्व गोष्टींचा निर्णय लावेल ज्यामध्ये ते मतभेद करत राहिले आहेत. ادع إلى سبيل ربك بالحكمة والموعظة الحسنة وجادلهم بالتي هي أحسن إن ربك هو أعلم بمن ضل عن سبيله وهو أعلم بالمهتدين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्या रबच्या मार्गाकडे आमंत्रित करा हिकमत आणि उत्तम उपदेशासहित आणि लोकांशी विवाद करा अशा पद्धतीनं जी उत्तम असेल. तुमचा रबच अधिक बेहतर जाणतो की कोण त्याच्या मार्गापासून भ्रष्ट झाला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे. وَإِنْ عَاقَبْتُمْ فَعَاقِبُوا بِمِثْلِ مَا عُوقِبْتُمْ بِهِ وَلَئِنْ صَبَرْتُمْ لَهُوَ خَيْرٌ لِلصَّابِرِينَ. आणि जर तुम्हा लोकांनी बदला घ्यावा तर फक्त त्या प्रमाणातच घ्यावा
जितका तुमच्यावर अत्याचार केला गेला असेल. परंतु जर तुम्ही संयम बाळगला तर निश्चितपणे संयम बाळगणाऱ्यांसाठी बेहतर आहे. واصبر وما صبرك إلا بالله ولا تحزن عليهم ولا تك في ضيق مما يمكرون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, संयमानं कार्य करत राहा आणि तुमचे हे संयम अल्लाहच्या सुबुद्धीमुळेच आहे. या लोकांच्या कृत्यावर दुःखी होऊ नका आणि त्यांच्या कुटील कारवायांवर तंगहृदयी होऊ नका. إن الله مع الذين اتقوا والذين هم محسنون. अल्लाह त्या लोकांसमवेत आहे जे ईशुविरुद्धेनं वागतात आणि उपकार करत असतात.